प्रत्येकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणं गरजेचं, प्राध्यापक दिलीप संगपाळ यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण. मराठी विज्ञान परिषद आजरा आणि आजरा महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राध्यापक दिलीप संगपाळ होते. प्राध्यापक संगपाळ म्हणाले, खऱ्या अर्थानं देश प्रगतीपथावर न्यायचा असेल तर प्रत्येकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणं गरजेचं आहे. जीवनातील प्रत्येक घडामोडीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे. तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरणंही आता अपरिहार्य बनलंय. मराठी विज्ञान परिषदेच्या आजरा शाखेचे सचिव प्राध्यापक किरण प्रधान यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. या कार्यक्रमामध्ये विज्ञानाचा मातृभाषेतून प्रसार करण्याच्या हेतूनं महाविद्यालयातील बीएससी भाग 1 मधील विद्यार्थिनी आरती पोतनीस आणि भूमी देशमुख यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगांची प्रात्यक्षिकं दाखवून प्रयोगांमागील विज्ञान समजावून सांगितलं. या अनुषंगानं त्यांनी ध्वनी, चुंबकीय ऊर्जा तसंच विद्युत ऊर्जा या संकल्पनांवरील प्रयोगांची प्रात्यक्षिकं सादर केली. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि अशा उपक्रमांचं सातत्यानं आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमामध्ये उपस्थितांचं स्वागत प्राध्यापक वळवंत कडवाले यांनी केलं, तर आभार डॉक्टर एम.आर. ठोंबरे यांनी मानले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर शिवानंद गजरे यांनी केलं. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉक्टर ए.एन. सादळे यांचं मार्गदर्शन लाभलं.